आता बघूया तिसऱ्या क्रमांकावर कोण आहे. स्क्रोल प्लीज. उर्मिला धनगर. ये उर्मिला. चुकलीस की नाही? चुकलीस की नाही? तू पुढे खूप मोठी गायिका होशील, मग तुला एखाद्या शो मध्ये जज म्हणून बोलवतील, तर तू जर जज म्हणून बसशील ना, कधी प्रेडिक्शन्स मांडू नको, कारण तुझं एकही प्रेडिक्शन बरोबर येत नाही. तर तुला जेव्हा विचारेल ना अँकर, तुम्हाला काय वाटतं तू सांग, मला माहिती, नमस्कार कर माझ्यासारखं. ओके. मला वाटतं गुणांच्या बाबतीत तुला गडबडीत सगळेच विसरलेले दिसतात, कारण तुला, मला आठवते मागच्या वेळेला दोन्ही तुला गाण्यांसाठी खूप छान मार्क मिळाले होते. सो विश यू ऑल द बेस्ट. आणि आज मार्क नाही आहेत पण मतं आहेत, तर आता महाअंतिम फेरी गाठायची आपल्याला. ऑल द बेस्ट. मन परतीच्या वाटेवरती व्याकुळ डोळे आता मागती, व्याकुळ डोळे आता मागती, भेट तुझी ओझरती, मन परतीच्या वाटेवरती लागले, मन परतीच्या वाटेवरती. वळीव वेडा आठवणींचा रोज आकाशा भिजवून जातो, वळीव वेडा आठवणींचा रोज आकाशा भिजवून जातो. अर्ध्या रात्री अवचित गात्री स्पर्श तुझे मोहरती, मन परतीच्या वाटेवरती लागले, मन परतीच्या वाटेवरती, मन परतीच्या वाटेवरती, मन परतीच्या वाटेवरती. खूप छान झालं उर्मिला. आणि कौशल इनामदार, अर्थात तारांच्या युद्धामध्ये कौशलला आपण सगळे भेटलोच आहोत. आणखीन लिटल चॅम्प्सच्या सिलेक्शनमध्ये कौशल इनामदार यांनी खूप मोठी भूमिका निभावली होती. आपण सलीलपासून सुरुवात करूया. एक तर कौशलचं खूप खूप मनापासून अभिनंदन. इतकं अप्रतिम कॉम्पोजिशन त्यांनी केलंय. कौशल हा असा संगीतकार आहे ज्याला कवितेवर खूप त्याचं प्रेम आहे आणि फार सुंदर कविता समजते त्याला. याची अरेंजमेंट पण फार सुंदर, याची हार्मोनी मिथिलेश पाटणकरनी हा ट्रॅक केलाय, फार सुंदर ट्रॅक पण केलाय, आणि जान्हवी गायली पण खूप छान आहे. आणि मला असं वाटतं की उर्मिलाला आत्तापर्यंत माझ्यासकट सगळ्यांनी जेव्हा जेव्हा सांगितलं की तू सगळ्या प्रकारची गाणी गा आणि आवाजात सगळे एक्सप्रेशन, तर त्याला एक खणखणीत चोख उत्तर असं आत्ताचं उर्मिलाचं गाणं होतं. उर्मिला, तुझं खूप खूप कौतुक की तू पहिल्यांदा हे गाणं निवडलंस. कौशलनी फार चांगलं उत्तम काम केलं. त्याच्यामध्ये 8 गाणी आहेत आणि 8 ह्या त्यांनी अष्टनायिका म्हणून त्यांनी सादर केल्या. ज्या अष्टनायिका आपल्या पुराणापासून सगळ्यामध्ये त्यांचं वर्णन आहे की नायिका कशा असू शकतात. 8 वेगवेगळ्या प्रकारच्या नायिका असू शकतात आणि त्या प्रत्येक मूडवरती त्यांनी वेगवेगळं गाणं केलेलं आहे. आणि मला हे सांगायला खूप अभिमान वाटतो की त्याच्यामधल्या एका गाण्यामध्ये तरी माझा आवाज पण वापरलेला आहे. आणि अप्रतिम अल्बम आहे हा. जान्हवीनी ओपनिंगलाच तिच्या करिअरच्या सुरुवातीलाच पहिला अल्बम, डेब्यू अल्बम म्हणून जो केला तो इतका अप्रतिम तिला मिळालाय, ती खूप नशीबवान आहे. त्याच्यातलं हे गाणं मला असं वाटतं की माझं पण सगळ्यात आवडतं गाणं आहे. सो तू हे गाणं निवडलंस याबद्दल तुझं खूप 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 कौतुक. मी असं म्हणेन की कौशल इतकी गोड मेलडी फार कमी लोकांना जमली आहे. इतका कौशल गोड संगीतकार आहे. राहता राहिला प्रश्न तुझ्या गाण्याचा. तुझ्या आवाजामध्ये कायम इतर खूप गाणी छान छान वाटली, वेगवेगळी वाटली, आणि आत्ताचं गाणं तू अप्रतिम म्हणालीस. कदाचित गायकीचा जर का अंदाज, म्हणजे सूर ताल याच्या सगळ्याची जाण समजून जर का म्हणलीस तर तू जान्हवीपेक्षा चांगलं गायलीस असं मी म्हणेन. परंतु ऐकायला मात्र ते तुझ्या इतर गाण्यांत इतकं चांगलं मला वाटलं नाही. थँक्यू.
तुझं गाणं तर खूप छान झालेलंच आहे. सो विश यू ऑल द बेस्ट.